नमस्कार. मी श्रीमंत भगवान नवली, श्री साई कॉम्प्युटर्स एडशी, केंद्र क्रमांक 36 QW36. आज या ठिकाणी आपण पाहणार आहोत रिक्रुटमेंट मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे नोकर भरती कशी केली जाते किंवा त्यासाठी एजन्सी काम करतात, त्या काम कसे करतात किंवा कसे केले जाते किंवा डाटा जी आहे तो डाटा कसा संकलित केला जातो याची माहिती आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत. रिक्रुटमेंट मॅनेजमेंट सिस्टीमच्या सहाय्याने आपण अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांची एकत्रित माहिती साठवून ठेवू शकतो, तसेच त्या माहितीवरती सहजरित्या प्रक्रिया करू शकतो. या सिस्टीमच्या सहाय्याने सर्व उमेदवारांना मुलाखत पत्र म्हणजेच इंटरव्ह्यू कॉल लेटर्स कसे पाठवले जातात ही आपण या ठिकाणी पाहणार त्या ठिकाणी. त्यासाठी आवश्यक जी टूल्स आहेत ते टूल्स म्हणजे मायक्रोसॉफ्ट एक्सेस 2013, त्यानंतर मायक्रोसॉफ्ट वर्ड 2013. ह्या टूलच्या सहाय्याने आपण ह्या ठिकाणी पाहणार त्या ठिकाणी. त्यातलं मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये टेक्स्ट एडिटिंग, टेक्स्ट फॉर्मॅटिंग, पेज लेआउट, त्यानंतर मेल मर्ज कसे केले जातात याची माहिती आपण या मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर मायक्रोसॉफ्ट ॲक्सेसमध्ये मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस 2013 मध्ये टेबल तयार करणे, फॉर्म तयार करणे, टेबलमध्ये डेटा भरणे, रिपोर्ट तयार करणे याची माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत. सर्वप्रथमतः आपण पाहूया या ठिकाणी रिक्रुटमेंटमध्ये माहिती कशी संकलित केली आहे त्याची माहिती आपण या ठिकाणी आपण ॲक्सेसच्या मदतीने आपण पाहणार या ठिकाणी. प्रथमतः आपण ऑल प्रोग्राममधनं स्टार्टमधनं ऑल प्रोग्राममधनं मायक्रोसॉफ्ट ऑफिसमधनं मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2013 त्याच्यामधून ॲक्सेसच्या सहाय्याने आपण पाहणार या ठिकाणी. ॲक्सेस ओपन झालं त्या ठिकाणी ब्लँक डेस्कटॉप डाटाबेसवरती क्लिक करून त्या ठिकाणी आपल्याला ही फाईल कुठं डाटाबेस फाईल आपल्याला कुठं सेव्ह करायची ना ती आपण घेऊ या ठिकाणी ब्राउझर जाऊन. आपण समजा डेस्कटॉपवरती श्री साई नावाचं एक आपलं फोल्डर आहे, त्या फोल्डरमध्ये आपण ती फाईल आपल्याला सेव्ह करायची. कोणत्या नावाने सेव्ह करायची ती फाईलचं नाव टाका. समजा मी श्री साई नाव टाकले, ओके क्रिएट. आता आपण फाईल क्रिएट केली या ठिकाणी. तर हे त्या ठिकाणी टेबल पहिला जुना जो टेबल आहे तो क्लोज करा. त्या ठिकाणी क्रिएट मधनं आता नवीन टेबल क्रिएट करायचं आहे आपल्याला. क्रिएट टेबल डिझाईनवरती क्लिक करून आता आपल्या ह्या ठिकाणी फील्ड आणि डाटा टाईप ह्या ठिकाणी टाईप करायची फील्ड. तर फील्डमध्ये आपण टाईप करू कॅन्डिडेट नेम. आता आपल्या ठिकाणी जे रिक्रुटमेंटमध्ये किंवा भरतीसाठी जे आलेले कॅन्डिडेट आहेत त्या कॅन्डिडेटचं नाव, त्यानंतर डाटा टाईप कोणत्या टाईपचा पाहिजे या ठिकाणी लॉंग शॉर्ट ती तुम्ही इथं घेऊ शकता. त्यानंतर कॅन्डिडेट डेट ऑफ बर्थ जन्मतारीख ह्या ठिकाणी आपण घेऊ शकतो. डाटा टाईप मध्ये ह्या ठिकाणी डेट अँड टाईम ती घेऊ शकतो या ठिकाणी. त्यानंतर जेंडर म्हणजे मेल फिमेल जे जेंडर आहे तो ह्या ठिकाणी घेऊ शकतो या ठिकाणी आपण. त्यानंतर सिटी तो कोणत्या सिटीचा आहे तो इथे घ्या. त्यानंतर डिस्ट्रिक्ट जिल्ह्याचं ठिकाण घ्या या ठिकाणी. त्यानंतर पिनकोड, खाली क्वालिफिकेशन. ह्या ठिकाणी आपण ती फील्ड घेतली या ठिकाणी. आता ह्या ठिकाणी हा टेबल आपण टेबल तयार केला ठिकाणी. हे टेबल देखील आपण सेव्ह करणं आवश्यक आहे या ठिकाणी. टेबल सेव्ह करा, ओके यस. तर आपण टेबल सेव्ह केला, क्लोज. नंतर ह्या टेबल क्लोज करा. नंतर ह्या ठिकाणी हा टेबल क्लोज केला. त्यानंतर क्रिएटमध्ये जाऊन ह्या ठिकाणी फॉर्म विझार्डवरती क्लिक करा. ठिकाणी फॉर्म विझार्डवर क्लिक करा, यस. फॉर्म विझार्ड, नेक्स्ट फिनिश. आता आपण घेतलेली जी फील्ड आहे फॉर्म मधल्या त्या ठिकाणी तुम्हाला दिसतं ठिकाणी कॅन्डिडेट नेम. आता कॅन्डिडेट नेम जो आहे तो टाईप करा. डेट ऑफ बर्थ, जेंडर, सिटी, डिस्ट्रिक्ट, पिनकोड, क्वालिफिकेशन ही फील्ड आपण ऍड केल्यानंतर नेक्स्ट फील्ड येण्यासाठी टॅब वरती क्लिक केल्यानंतर किंवा टॅब दाबल्यानंतर दुसरा फॉर्मॅटिंग ओपन होईल. त्या ठिकाणी कॅन्डिडेटचं नाव, सेकंड कॅन्डिडेटचं नाव जे आहे ते नाव टाईप करा. जन्मतारीख, जेंडर, सिटी, डिस्ट्रिक्ट, पिनकोड, क्वालिफिकेशन, टॅब
नंतर तिसरा फील्ड याप्रमाणे आपण फील्ड ऍड केलं आणि नंतर हे सेव्ह करा. ह्या नंतर की आता टेबल क्लोज करा. त्यानंतर क्रिएटमध्ये जाऊन ह्या ठिकाणी रिपोर्ट विझार्डवर क्लिक करा. रिपोर्ट विझार्डवर क्लिक केल्यानंतर यस ओके. रिपोर्ट जर क्लिक केल्यानंतर ज्या फील्ड आहेत त्या फील्ड इकडे घ्या. ओके नेक्स्ट नेक्स्ट फिनिश. आपण पाहू शकता या ठिकाणी की आपण जे घेतलेलं फील्ड आहे त्या फील्ड आपण या ठिकाणी रिपोर्ट विझार्डमध्ये आपण रिपोर्ट पाहू शकतो. या ठिकाणी त्या ठिकाणी आपण फॉर्म तयार केला, त्यानंतर टेबल ऍड केला, त्यानंतर रिपोर्ट तयार केला. त्यानंतर पुढे आपण या ठिकाणी पाहणार आहोत किंवा जे आपण तयार केले रिपोर्ट आहेत त्याला कॉल लेटर कसे पाठवायचे या ठिकाणी. आता तर ह्या ठिकाणी स्टार्ट ऑल प्रोग्राम मध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड. त्या ठिकाणी वर्ड आपण घेतल्यानंतर ब्लँक डॉक्युमेंट. आता आपल्या ठिकाणी जे आपल्याला पाहिजेत, जे आता लेटर पाहिजे, कॉल लेटर पाहिजे, त्याचा ऍड्रेस टाईप करा पहिला एक प्रथमतः. ऍड्रेस आपल्याला जे आपण तयार केलेलं डॉक्युमेंट आहे किंवा जे आपण कॉल लेटर तयार करतो ते फॉर्मॅटिंग जी चांगली असावी, जेणेकरून दिसताना ते अट्रॅक्टिव्ह दिसेल. यासाठी आपण या ठिकाणी फॉर्मॅटिंग बदलतो. या ठिकाणी आपण साईज वाढवा त्याची. त्यानंतर त्याला बोल्ड वगैरे बोल्ड करा. त्यानंतर त्याच्यामधून आपण त्याचा कलर वगैरे आपण चेंज करू शकतो. इंटरव्ह्यू कॉल लेटर to refer your application on 24 Feb 2015 for the post of center coordinator. Please attend interview. Details as per given below. त्या ठिकाणी आपण टाईप केले कुठल्या ठिकाणी आहे व्हेन्यू, डेट टाका, किती तारखेला आपली इंटरव्ह्यू आहे, ते कॅन्डिडेटची इंटरव्ह्यू आहे ती डेट घ्या. त्यानंतर टाईम, वेळ काय आहे त्या तारखेची ती टाईम घ्या. त्यानंतर व्हेन्यू म्हणजे ठिकाण कुठं आहे, इंटरव्ह्यूचं ठिकाण आपलं जे आहे ते इंटरव्ह्यूचं ठिकाण कुठं आहे ती टाईप करा. या ठिकाणी please bring your original documents for verification. Full stop. For center head.
डॉक्युमेंट आपण तयार केलं, पण डॉक्युमेंट अट्रॅक्टिव्ह चांगलं दिसावं यासाठी आपण या ठिकाणी फॉर्मॅटिंग करतो. या ठिकाणी आपण त्याला अंडरलाईन बोल्ड करा, अंडरलाईन घ्या या ठिकाणी. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला जी पेस आहे तो पेस व्यवस्थित सोडा 2 लाईन मधला वगैरे तुम्ही इथनं घेऊ शकता. या ठिकाणी त्याला बोल्ड करा या ठिकाणी. तर ह्याप्रमाणे आपण इंटरव्ह्यू लेटर टाईप केलेलं आहे. ह्याला कलर आपण चेंज करू शकतो. या ठिकाणी फॉन्ट कलरमधून ह्याचा कलर आपण चेंज करू शकतो. जेवढं अट्रॅक्टिव्ह होईल तेवढं अट्रॅक्टिव्ह आपण ह्याच्यामधनं करता येईल. या ठिकाणी आपल्याला आपण या ठिकाणी तयार केलं. या ठिकाणी लेटर आपण या ठिकाणी आता जी लेटर आपण तयार केलं, जे आपले कॅन्डिडेट सिलेक्टेड कॅन्डिडेट त्यांना आपला इंटरव्ह्यू कॉल लेटर आपल्याला पाठवायचं. या ठिकाणी आपल्याला साठी मेल मर्जच्या सहाय्याने आपण ती इंटरव्ह्यू कॉल लेटर एकाच वेळेस सगळ्यांना आपण एकच कॉल लेटर आपण सगळ्यांना आपण तयार करू शकतो. या ठिकाणी तर ह्या ठिकाणी मेलिंग मध्ये जाऊन ह्या ठिकाणी मेल स्टार्ट मेल मर्ज वरती क्लिक करून स्टेप बाय स्टेप मेल मर्ज विजार्ड वर क्लिक करा. ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट स्टार्टिंग डॉक्युमेंट वर क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट सिलेक्शन रिसेप्शन वर क्लिक करा. ठिकाणी आता ब्राउज मधनं आपण ज्या ठिकाणी आपण डाटाबेसची फाईल सेव्ह केली आहे ती ह्या ठिकाणी ब्राउज मध्ये जाऊन आपण जी डेस्कटॉपला आपण तयार सेव्ह केली जी फाईल आहे ती फाईल या ठिकाणी प्रथम त्या ठिकाणी ओपन करू. या ठिकाणी डेस्कटॉप मध्ये आपण श्री साई ह्यामध्ये आपण फाईल तयार केली आहे. ओके 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 एडिटिंग दिस यावर क्लिक करा. ठिकाणी नंतर ठिकाणी ओके नंतर फील्ड मर्ज फील्ड वर क्लिक करा. ठिकाणी मेलिंग मध्ये इन्सर्ट मर्ज फील्ड वरती क्लिक करा. तर ह्या ठिकाणी सर तर या ठिकाणी एडिट रिसेप्शन लिस्ट मधनं आपण या ठिकाणी ओके केल्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट करा. नेक्स्ट त्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी मेलिंग मध्ये जाऊन या ठिकाणी इन्सर्ट मर्ज फील्ड वरती ह्या ठिकाणी आपण जी फील्ड घेतल्या ठिकाणी त्यातला कॅन्डिडेट नेम जिथे आपण पाहिजे तिथे क्लिक करा. प्रथम त्याला क्लिक करा. त्यानंतर मग इन्सर्ट मर्ज फील्ड मध्ये जाऊन कॅन्डिडेट नेम ह्याच्यावरती क्लिक करा. ठिकाणी त्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट ओके एडिटिंग इंडिव्हिज्युअल लेटर्स वर क्लिक करून ऑल ओव्हर क्लिक करा. नंतर ओके करा. ठिकाणी तर ह्याप्रमाणे आपण तयार केलेलं जे इंटरव्ह्यू कॉल लेटर आहे ते सगळ्या कॅन्डिडेटला आपण या ठिकाणी एकाच प्रिंटवरती आपण पाहू शकतो. त्या ठिकाणी आपण तयार केलेले इंटरव्ह्यू कॉल लेटर्स पाहू शकतो या ठिकाणी. धन्यवाद. तर आता तुम्ही करून पहा की मायक्रोसॉफ्ट ऍक्सेस व डेटाबेस तयार करून मध्ये डेटाबेस तयार करून मेल मर्जच्या सहाय्याने वर्ड डॉक्युमेंटला जोडा आणि ह्याप्रमाणे या ठिकाणी इंटरव्ह्यू रिक्रुटमेंट मधील प्रक्रिया आपण कशी केली जाते याची माहिती आपण पाहिली या ठिकाणी. धन्यवाद.